काय तुमच्या घरातही नागवेल आहे? वाव, मग तुम्हीही भाग्यवान आहात. नागवेलाची ओळख ही धर्म, ज्योतिष, आयुर्वेदाच्या दृष्टीने आणि श्रद्धेच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. नागिनीचे पान, जे आपण देवाला वाहतो, याला संस्कृतमध्ये नागवल्ली म्हणतात. पानांचा उपयोग धार्मिक कार्यांमध्ये केला जातो. भगवान शिव, गणपती आणि नागदेवता यांना पान अतिशय प्रिय आहे. हे पान भगवान शंकरांना का वाहतात? कारण ते शुद्ध, सात्विक व ऊर्जायुक्त असतं. पान शिवलिंगावर वाहताना काही विशिष्ट मंत्र म्हणायचे असतात. ओम नमः शिवाय नागवल्ली पत्र समर्पयामी असा मंत्र म्हणायचा असतो. वास्तुशास्त्रानुसार नागवेल घरात ठेवल्यास दक्षिणेकडील कोपऱ्यास धनलाभ होतो. ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यास देवतांचे आशीर्वाद मिळतात. पानांचा रस डायबेटिसवर गुणकारी आहे. शरीरावर आलेली सूज नागवेल कमी करते. नागवेलीचे पान खाल्ल्यास श्वासाची दुर्गंधी व दातांचा पिवळेपणा दूर होतो. किडनीसाठी फायद्याचे असते हे नागवेलीचे पान. नागवेलीचे पान खाल्ल्यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो. समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं. अमृताचं वाटप झाल्यानंतर काही अमृत शिल्लक राहिलं. त्यामुळे तिथे जवळ असलेल्या नागराज नावाच्या हत्तीजवळ भगवान विष्णूंनी ते नेऊन ठेवलं. थोड्याच दिवसात त्या खुंटामधून वेल निघाली. ही खुंट हळूहळू सरसर करत जवळच्या मंडपावर गेली. हे पाहून भगवान विष्णूंना खूप आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधले. भोजन झाल्यावर देवदेवता पानांचा विडा आवडीने खाऊ लागले. तेव्हापासून पानाचा विडा, पान दक्षिणा स्वरूपात ठेवण्यात येऊ लागले. नागवेल ही केवळ वनस्पती नाही, तर ती तुमच्या घराचा, तुमच्या मनाचा आणि देवांच्या आशीर्वादाचा भाग आहे. घरात नागवेल असेल तर त्याच्याकडे सजावट म्हणून नका बघू, तर त्याच्याकडे श्रद्धा, भक्ती, आदराने बघा. कारण जेव्हा आपण वनस्पतींशी भावनिक नाते ठेवतो, त्या आपल्या जीवनात देवदूतासारखे कार्य करतात. जर नागवेल अचानक सुकू लागला तर समजा नकारात्मक ऊर्जा वाढली आहे. अशा वेळी शिवासमोर नागपान वाहून गंगाजळ अर्पण करावे. नागवेल व धनप्राप्तीचे उपाय. शुक्रवार संध्याकाळी 5 पान आणि 5 रुपये घरात ठेवून शुभ मंत्र म्हणावा. नंतर ते पान व रुपये तिजोरीत ठेवावे. त्यामुळे घरात भरभराट होते. नागवेलीबद्दल तुम्हाला ही माहिती होती का? मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.